Everyone, welcome back. I welcome you in the next session of our API testing series. Okay, in the previous sessions, we have seen what do we mean by the get and post requests. Okay, so we have seen the post request and how to hit it using the Postman application. And also we have seen what do we mean by get request and how we can use it, right? So all that part has been covered by us. Now, in this session, what I'm going to take you guys to is the data parameterization part. Okay. So, in the real world, when we actually test APIs, we do not just enter the URL and hit the requests, so simply as we did it so far. Why? Because we don't want to repeat the codes, we don't want to repeat certain things, and for that we have a concept of environment variables. Okay, so let me take you guys back to Postman where I can actually explain to you these things better. Okay, so we had seen this particular post request, and we had seen another get request, which was this. Okay, so this is a post request and the get request is something like this. Just let me open this, both of them, right? Okay, so this is your post request. In the other tab, I want to open this post request as well. Cool. Now, if you observe these both requests in detail, you can see that this particular URL from HTTPS up to .com. Okay, so this thing is actually the same thing in both the requests. The only difference is in the path parameter. So to tell you in the more correct terminology, the base URL is the same. Okay, there is only change in the URL resource, or you can say the only change is in the path parameter. ठीक आहे, म्हणजे काय तर आपल्याला आतापर्यंत जी आपण रिक्वेस्ट बघितली होती गेट आणि पोस्ट, ठीक आहे, तर रिअल लाईफ मध्ये तुम्ही जेव्हा एपीआय टेस्टिंग करता त्यावेळी काही गोष्टी असतात ज्या तुमच्या एपीआयज मध्ये रिपीटेड असतात. ओके, म्हणजे सेम गोष्टी तुम्ही रियूज करत असता मल्टिपल टाइम्स, आणि त्यावेळी एंटरिंग दॅट एंटायर थिंग अगेन अँड अगेन अशी प्रॅक्टिस फॉलो नाही करत आपण. तर व्हॉट वी डू इज, जे कॉमन एंटिटीज आहेत मल्टिपल एपीआयज मध्ये किंवा ज्या एंटिटीजची व्हॅल्यू आपल्याला चेंज करायची आहे, आपल्याला डायनॅमिकली पिक करायची आहे, इव्हेंच्युअली आपण अशा वेगवेगळ्या गोष्टी क्लिअरली बघूया. ठीक आहे, पण ह्या ज्या पर्टिक्युलर व्हॅल्यूज आहेत ज्या सेम आहेत आणि ज्या मल्टिपल टाइम आपण रियूज करत असतो, तर दॅट थिंग वी कॅन रिप्लेस बाय युझिंग व्हेरिएबल्स. ओके, आता बिफोर आय टेल यू मोर अबाउट व्हेरिएबल्स, लेट मी टेल यू what are the types of variables. Okay, what do we mean by, एक तर कन्सेप्ट इथे येणार आहे ती म्हणजे एन्व्हायरमेंट्स, दुसरी व्हेरिएबल्स आणि त्याचे टाइप्स. ठीक आहे, आता एन्व्हायरमेंट्सचा अर्थ काय होतो तर रिअल सिनारिओ मध्ये. ओके, सपोज असं कन्सिडर करा की द प्रोजेक्ट दॅट आय एम टेस्टिंग, मी जो प्रोजेक्ट टेस्ट करत आहे तो आहे facebook.com. ठीक आहे, facebook.com ही वेबसाईट मी टेस्ट करत आहे, या वेबसाईटचं मी टेस्टिंग करत आहे. ओके, तर रियालिटी मध्ये टेस्टिंग टीम आपण जे फेसबुक ऍक्सेस करत असतो, लॉग इन करून आपण आपलं फेसबुक जनरली एंड युजर्स जे यूज करत असतात, तर ती एन्व्हायरमेंट नसते. ठीक आहे, त्या एन्व्हायरमेंटचे वेगवेगळे टाईप असतात. जसं की तुम्ही डेव्हलपमेंट आणि टेस्टिंग कन्सिडर करताना, तर त्याच्यामध्ये हाय लेवलवर वेगवेगळे एन्व्हायरमेंट असतात. यू हॅव डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट असते, क्यूए एन्व्हायरमेंट असते, सर्टिफिकेशन असतं आणि प्रोडक्शन असतं. ठीक आहे, आता डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंटवर डेव्हलपर्स कोड करत असतात. तो कोड ऍक्च्युअल टेस्ट करण्यासाठी क्यूए साठी किंवा टेस्टिंग टीमसाठी जे ऑफिशियल एन्व्हायरमेंट असते ती क्यूए एन्व्हायरमेंट असते. सर्टिफिकेशन एन्व्हायरमेंट थोडी हायर एन्व्हायरमेंट असते. सम कंपनीजला सर्टवर पण ऍक्च्युअल युजर्स यूज करत असतात, आणि प्रोडक्शन म्हणजे तुमचे लाईव्ह एन्व्हायरमेंट. ओके, द रिअल एन्व्हायरमेंट ऑफ फेसबुक.
आता हे सगळं ह्या सगळ्या फेजेस मध्ये गो थ्रू करायचे मेन रिझन काय आहे. ओके, सर्टिफिकेशन लेट्स जस्ट रिमूव्ह दॅट, पण इन जनरल जर कन्सिडर करा ह्या 3 एन्व्हायरमेंट आहेत, तर ह्या का असतात. ओके, तर ऍक्च्युअल फेसबुक ऍप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये काहीतरी इश्यू असेल किंवा त्याच्यामध्ये काहीतरी नवीन फीचर मला ऍड करायचं आहे. ओके, ऍज अ डेव्हलपर मी जर कोड चेंजेस ऍक्च्युअल फेसबुकच्या एन्व्हायरमेंटवर केले आणि कोणीतरी फेसबुक युज करत असेल त्या सिच्युएशन मध्ये, तर त्यांना खूप इनकन्सिस्टंट ऍप्लिकेशन दिसेल, राईट. त्यांना वेगवेगळ्या लिंक्स अचानक दिसतील. मी माझ्या कोडमध्ये काहीतरी डिबग करत असेल, काहीतरी मी एरर्स रिझॉल्व्ह करत असेल, पण त्या एंड युजरचा पूर्ण एक्सपिरियन्स त्याच्याने हॅम्पर होणार. का? बिकॉज the development and changes in that application are going on currently. Okay, so in order to avoid that, in order to make sure that the user is using the stable version of Facebook, ठीक आहे, तर त्यामुळे मी काय करणार, तर माझी डेव्हलपमेंट करण्यासाठी मी एक पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट बनवणार जी असणार डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. मग तिथे मी काय करणार, मी ऍज इन द डेव्हलपर हु इज वर्किंग ऑन दॅट, ठीक आहे, तो त्याचे कोड चेंजेस करणार ऍज पर रिक्वायरमेंट्स आणि तो त्या कोडचं युनिट टेस्टिंग करणार, तो त्याचं इंटिग्रेशन टेस्टिंग करणार, राईट. आणि ऍक्च्युअल फंक्शनॅलिटी जेव्हा त्याला वाटते की ओके इट लुक्स गुड, आता आपण टेस्टिंग टीमला देऊया ती टेस्ट करायला, ठीक आहे. पण असं पण होऊ शकतं की डेव्हलपर्सच्या टोटल 3 फंक्शनॅलिटीज आहेत. सपोज डेव्हलपर्सकडे 3 फंक्शनॅलिटी आहेत, त्यातल्या एका फंक्शनॅलिटीचं त्यांनी पूर्ण काम संपवलेलं आहे आणि बाकी 2चं काम इज इन प्रोग्रेस. अगेन क्यूए जेव्हा ऍप्लिकेशन टेस्ट करत असतात तेव्हा त्यांना पण क्यूए एन्व्हायरमेंट स्टेबल हवी असते. जर डेव्हलपर्समुळे त्या ऍप्लिकेशनवर कंटिन्युअसली काहीतरी चेंजेस येत असतील तर क्यूए विल कन्सिडर दोज एज डिफेक्ट्स, राईट. म्हणून काय करणार डेव्हलपर, एखादं मॉड्यूल किंवा एखादी फंक्शनॅलिटी जेव्हा त्यांनी पूर्णपणे बनवलेली आहे, ओके, आणि जर बाकीच्यांचं काम जरी चालू आहे तरी पण दे विल डिप्लॉय दॅट पर्टिक्युलर फंक्शनॅलिटी टू क्यूए एन्व्हायरमेंट सो दॅट क्यूए कॅन टेस्ट ओनली दॅट फंक्शनॅलिटी दॅट इज कम्प्लिटेड, राईट. आणि पूर्ण त्यांचं एक पर्टिक्युलर रिलीज जसा त्यांनी प्लॅन केलेला असेल की ओके फेसबुकच्या नवीन व्हर्जन मध्ये आम्ही हे सारे फीचर्स ऍड करणार आहे, ते जेव्हा त्यांनी डेव्हलप केले असतील, क्यूएने ते प्रॉपरली टेस्ट करून सांगितलं असेल की ओके दिस कोड लुक्स स्टेबल, दिस इज लुकिंग गुड, आपण हा प्रोडक्शनवर किंवा एंड युजर्ससाठी आपण ह्या गोष्टी रिलीज करू शकतो, असं आपल्याला ग्रीन फ्लॅग क्यूएने दिला की त्यानंतर ऍक्च्युअल फेसबुकच्या एन्व्हायरमेंटवर ते चेंजेस येणार आहे. ओके, सो ही कन्सेप्ट आहे तुमची एन्व्हायरमेंटची. आता एन्व्हायरमेंटच्या गोष्टीमध्ये एक तुम्हाला वन थिंग तुम्हाला कन्सिडर करायची आहे की Facebook.com ह्या ऍप्लिकेशनची फंक्शनॅलिटी, ओके, ती ह्या सगळीकडे सेम असणार आहे. म्हणजे काय, तर फेसबुकच्या ह्या वेगवेगळ्या रेप्लिकाच असणार आहेत. ओके, इट्स गोइंग टू बी Facebook.com, जस्ट दॅट इट इज मेड फॉर डिफरंट युजेस. आणि ह्याच्यामध्ये चेंजेस काय असणार आहे, तर चेंजेस विल ओनली बी की कॉन्फिगरेशन चेंजेस असतील, ठीक आहे. मग आता हे कॉन्फिगरेशन चेंजेसचं मी एक्झाम्पल देते छोटस तुम्हाला, की सपोज हे Facebook.com प्रोडक्शनचं URL आहे, करेक्ट, म्हणजे ऍक्च्युअल URL आहे. मग डेव्हलपमेंटला तुमचं असं असू शकतं की dev-facebook.com, QA ला तुमचं असं असू शकतं की QA-facebook.com, राईट. आणि हे प्रोडक्शनचं URL आहे तुमचं ऍक्च्युअल. शिवाय तुम्ही जेव्हा लॉग इन करता प्रोडक्शनला तेव्हा तुमचे ऍक्च्युअल युजर्सचे नावं, त्यांचा डेटा हा वेगळा असणार आहे. डेव्हलपमेंट टीमने जो त्यांच्या टेस्टिंगसाठी फेसबुकवर युजर्स क्रिएट केले ते त्यांचे वेगळे असणार आहेत, करेक्ट. आणि क्यूए टीमने त्यांच्या एन्व्हायरमेंटवर जे युजर्स क्रिएट केलेले असतील ते त्यांच्या टेस्टिंग रिक्वायरमेंट नुसार केले असतील, राईट. सो बेसिक चेंजेस ह्या एन्व्हायरमेंट्स मध्ये फक्त कॉन्फिगरेशन चेंजेस आहेत की URL चेंज होतं, टेस्ट डेटा चेंज होतो, पण फंक्शनॅलिटी वाईज ह्या तिन्ही एन्व्हायरमेंट सेम आहेत, राईट. सो फॉर दॅट मॅटर आपल्याला एन्व्हायरमेंट्स यूज करू शकतो, आपण व्हेरिएबल्स यूज करू शकतो ऑन अ डिफरंट लेवल फॉर द डिफरंट एन्व्हायरमेंट्स, ठीक आहे. ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करते. फाईन. एन्व्हायरमेंट किंवा नॉर्मली व्हेरिएबल्स तुम्ही जर कन्सिडर केले, आता एन्व्हायरमेंटची कन्सेप्ट तर आय एम होपिंग की तुमची क्लिअर झालेली आहे. ओके, फक्त व्हेरिएबल्स बघूया आपण काय असतात व्हेरिएबल्स. तर असं होऊ शकतं की बऱ्याच केसेसमध्ये काही व्हेरिएबल्स आहेत ते आपल्याला सगळीकडे शेअर करायचे, ते एन्व्हायरमेंट्स मध्ये पण आपल्याला यूज करायचे, किंवा ते वेगवेगळे कलेक्शन्स जे आपण क्रिएट करतो
ते मी तुम्हाला नंतर कव्हर करेल, तर तिकडे पण यूज करायचे आहेत. तुम्हाला वेगवेगळ्या रिक्वेस्ट मध्ये पण यूज करायचे आहेत. तर ते ओव्हरऑल जे सगळीकडे ऍक्सेस होतात असे जे व्हेरिएबल्स असतात ते असतात ग्लोबल व्हेरिएबल्स. ठीक आहे. आणि स्पेसिफिक एन्व्हायरमेंट साठी जे व्हेरिएबल्स असतील, हे जसे की कॉन्फिगरेशन वाले एलिमेंट्स असतात, जसं की URL, QA चं URL, डेव्हचं URL, हे त्यांच्या स्पेसिफिक एन्व्हायरमेंट नुसार चेंज होत असतं, राईट? सो दोज व्हेरिएबल्स आर नथिंग बट एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स. ओके, तर हे मेजर 2 टाईप आहेत. तिसरा एक टाईप आहे तो आहे कलेक्शन व्हेरिएबल्स. ओके, तर कलेक्शन व्हेरिएबल्स म्हणजे काय, की हे तुमचं आता सपोज कलेक्शन आहे, त्याच्या अंडर जेवढे जे एपीआयज आहेत त्या सगळ्या एपीआयज मध्ये तुम्ही ते व्हेरिएबल्स ऍक्सेस करू शकता. हे कलेक्शन झालं. एन्व्हायरमेंट म्हणजे काय असतं ते मी सांगते, आणि ग्लोबल म्हणजे सगळीकडे तुम्ही यूज करू शकता ते व्हेरिएबल्स, राईट? आता लेट मी जस्ट शो यू की एन्व्हायरमेंट कशी क्रिएट करतो आपण. ठीक आहे, आता इथे तुम्हाला दिसतंय की बाय डिफॉल्ट काही कोणती एन्व्हायरमेंट केलेली नाहीये सिलेक्ट, आणि इथे मी काही एन्व्हायरमेंट बनवलेल्या आहेत. ओके, पण त्या तुम्ही फॉर नाव इग्नोर करा. आता मी काहीच नाही बनवले कन्सिडर करा. ओके, आता मी काय करणार आहे, मला जर नवीन एन्व्हायरमेंट बनवायची आहे, ठीक आहे, मी काय करणार, तर इथे मी जर बघितलं तर एन्व्हायरमेंटचं हाय लेवल डिटेल्स दिसतात मला ह्या आय सिम्बॉलवर. आणि मला जर नवीन क्रिएट करायचं असेल, आय कॅन क्लिक ऑन दिस ऑप्शन, जिथे यू कॅन सी मॅनेज एन्व्हायरमेंट ऑप्शन, राईट? तर मी इथे क्लिक केलं तर मला ऍडचा एक ऑप्शन दिसतो, इम्पोर्टचा ऑप्शन दिसतो, आणि ग्लोबल्स दिसतो. तर इम्पोर्ट आपण काही करणार नाहीये एन्व्हायरमेंट. ग्लोबल्सवर जर मी क्लिक केलं, ओके, तर ग्लोबल्स मध्ये आपण काय करू, आपण ग्लोबल व्हेरिएबल क्रिएट करू शकतो. ओके, तर असं अज्युम करा की मला एक ग्लोबल व्हेरिएबल क्रिएट करायचंय. मी त्याला नाव देते URL, राईट? आणि मला काय करायचंय, तर मला या दोन्ही रिक्वेस्ट आहेत, तर बेस URL आहे ते मला ग्लोबल व्हेरिएबल म्हणून कन्सिडर करायचं. तर मी काय करणार, यांच्या दोघांमध्ये कॉमन जे हे बेस URL आहे ना, तर ते मी घेतलं. ओके, आय कॉपीड इट फ्रॉम हिअर. मी इकडे जाणार, मी ग्लोबल्स मध्ये जाणार, आणि तुम्हाला दिसतं मी हे व्हेरिएबल क्रिएट केलेलं आहे. त्याला मी इनिशियल आणि करंट व्हॅल्यू पास करत आहे. ओके, या इनिशियल आणि करंट व्हॅल्यूचा अर्थ काय होतो ते मी डिटेलमध्ये तुम्हाला इव्हेंच्युअली एक्सप्लेन करेल. ओके, फॉर नाव जस्ट कन्सिडर की मी एक URL क्रिएट केला आहे, व्हेरिएबल क्रिएट केलंय मी ग्लोबल व्हेरिएबल, आणि मी त्याला व्हॅल्यू दिलेली आहे आपल्या URLची. ओके, आता हे यूज कसं करायचंय आपल्याला, तर ह्या दोन्ही रिक्वेस्ट आहेत आपल्या. तर सिंटॅक्स किंवा त्याचा फॉर्मॅट की तुम्ही ते व्हेरिएबल यूज कसं करणार आहे, पॅरामीटराइज कसं करणार आहे, तर 2 कर्ली ब्रेसेस ओपन करायचे तुम्हाला. तुमच्या URLचं किंवा व्हेरिएबलचं तुमचं नाव आहे URL, राईट? आणि तुम्ही असं करणार. ओके, असं तुम्ही गेट मध्ये केलं, तुम्ही हे सेव्ह करायचं. सिमिलरली पोस्ट मध्ये पण आपल्याला हे URL रिप्लेस करायचं आहे व्हेरिएबल. तुम्ही परत 2 कर्ली ब्रेसेस URL आणि 2 कर्ली ब्रेसेस क्लोज करणार, राईट? आणि सेव्ह करणार. आणि तुम्ही जर माउस ओव्हर किंवा तुम्ही जर ओव्हर केलं ह्या URL वर, मी माउस इथे पॉइंट करून मी इथे होल्ड करते, राईट? तर इथे मला काय दिसतंय बघा, मला इनिशियल दिसतंय, करंट दिसतंय, म्हणजे जी इनिशियल आणि करंट व्हॅल्यू आपण दिलेली ती व्हॅल्यू दिसते URL ची. आणि स्कोप काय आहे, ग्लोबल आहे, कारण तो थ्रू आउट आपण ऍक्सेस करू शकतो, राईट? तर आता मी तुम्हाला हे व्हेरिएबल्स यूज करून हिट करून दाखवते रिक्वेस्ट. तर मी आता सेंड केलं. ओके, तर मला आता करेक्ट रिस्पॉन्स मिळाला. जसं मला आधी पूर्ण व्हेरिएबल म्हणजे इथे पूर्ण URL पास करून मिळत होता मला रिस्पॉन्स, सेम मला इथे मिळाला, राईट? सो आता मी पोस्ट मध्ये जाऊन मी सेम व्हेरिएबल यूज करून ही रिक्वेस्ट सेंड करून बघते. ओके, okay, so again I got a particular result over here, right? So I'm just putting some organization here आणि मला रिझल्ट मिळालेला आहे, करेक्ट? तर अशा प्रकारे मी माझं गेट आणि पोस्ट कॉल मध्ये मी माझ्या रिक्वेस्ट पॅरामीटराइज केलेल्या आहेत. ओके, सो विथ युझिंग द ग्लोबल व्हेरिएबल. मी नेक्स्ट सेशन मध्ये एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्सची कन्सेप्ट अजून डिटेलमध्ये क्लिअर करेल. बिकॉज आय थिंक इन दिस सेशन मी फक्त एन्व्हायरमेंट म्हणजे काय आणि ग्लोबल व्हेरिएबल्स यूज कसे करायचे ते कव्हर केलं. तर गाईज आय वुड सजेस्ट की हे तुम्ही तुमच्या एंडला प्रॅक्टिस करून बघा एकदा.
And if you were able to do that, then we are good to proceed with the next session. Okay. So thank you again. Have a nice day, guys. Thank you.